पाव किलो आपण आवळे घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ पुसून घेतलेले. आपण याचा मुरब्बा बनवणार आहोत. आता आपण ही किसून घेणार आहे आणि याच्यासाठी लागणारं साहित्य गूळ घेतलेला आहे मी. जेवढा आपला आणि आवळा किसून होणार ना तेवढंच आपल्याला पाव किलो गूळ घ्यायचं आहे. तर मी किसून घेते. आवळा किसून झालेला आहे. आता आपला आवळा सगळा किसून झालेला आहे. आता ह्या वाटीने मी मोजून घेते. ही 1 वाटी गूळ आहे. 1 वाटी गूळ काढलेली याच्यात मी. आता याच्यात मी हे आवळा मोजून घेते. आपण याच्यामध्ये टाकून बघणार आहे आवळा. हे 1 वाटी झालेले. बरोबर 2 वाट्या झाल्यात आपल्या आवळा. आता आपण ही कढई ठेवून घेतलेली आहे आवळ्यासाठी, मुरब्बा बनवण्यासाठी. कढई घालून घेते. आता हा आवळ्याचा मुरब्बा आपण याच्यात कढईमध्ये टाकू. ही 2 वाटी आवळा आहे. 20%. 15 ते 20 मिनिटं लागेल. आता आपल्याला थोडंसं आवळ्याला परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. साखर पण तुम्ही टाकू शकता. मी गुळाचं बनवत आहे मुरब्बा. 2 वाटी आपण गूळ टाकत आहे. आता थोडंसं आपण पाणी सुटू देणार आहे. आता गुळाला पाणी सुटलेलं आहे. आपण थोडंसं बारीक गॅसवर सुटू देणार आहे. गॅसची फ्लेम वाढवते मी. सगळं छान विरघळलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. छान पाणी सुटलेलं एकदम मस्त गुळाला. त्याला थोडंसं आपण घट्ट होऊ द्यायचे. 10 ते 15 मिनिटांमध्ये मुरब्बा तयार होणार. थोडंसं मी चाकून बघितलेलं आहे. मला थोडंसं गोड कमी वाटत आहे. 1 पाव वाटी मी त्यात साखर टाकते. आपण अर्धी वाटी पण टाकू शकता. आपण 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. नसेल आवडत तर नाही टाकलं तर चालेल. आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये काळं मीठ टाकणार आहे चटपटी बनण्यासाठी. तयार झालेला आहे. प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. खूप छान मस्त झालेलं एकदम. खूप टेस्टी छान.